श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर तुम्हा सर्वांना पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. तर आता आपल्याकडं कसं जानेवारीमध्ये नवीन वर्षाला सुरुवात आपण म्हणतो, पण खरी सुरुवात ही मराठी महिन्यानुसार आपली जो पाडवा आहे त्यापासून होते. तर इथं पाडव्याचा सण म्हटला तर खरंच एक नवीन वर्षासारखंच आपण तो साजरा करतो. तर इथे ना जे आपण जाळं-जळमट आहे किंवा जे घरातील म्हणजे आपलं बंद पडलेले घड्याळ असेल किंवा जुने कपडे असतील, तर ते या दिवशी ना म्हणजे त्याचंही ना घरात ठेवू नये असं म्हटलं जातं. तर आहे ना मग मी म्हटलं चला. आणि आज शनी अमावस्या होती. शनी अमावस्या असल्यामुळे आहे ना भरपूर काही असं मला काम करायचे होते. तर मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर आता बघा इथं आहे ना पूर्ण जे घर आहे ते मी क्लीन करून घेतलेलं आहे. आता धुणं तर काही शक्य राहत नाही, पण मग जाळं वगैरे काढून घेतलं तर छान होतं. तर बघा जाळं काढतच होते, तरी इथं मुलींचं चाललं होतं आम्हाला चोपाळा बसवायचा आहे. आता चोपाळा बसवायचं म्हटलं तर तिथं कड्या कमी आल्या होत्या. मग आहे ना जे कारागीर आहे तिकडं गेले आणि जे गज असतात ना त्या गजाच्या कड्या बनवून आणल्या. मग त्यांना तो चोपाळा बनवून दिला. खरंच मुलीचा हट्ट आहे ना बाप कसाही करून पूर्णच करतो ते खरंच म्हणतात. तर बघा इथं आता आहे ना त्यांनी त्या कड्या आणल्या होत्या तर त्या कमी येत होत्या, तर पुन्हा त्याला ना जुगाड केला आणि अजून एक एक छोट्या छोट्या ज्या कड्या आहेत त्या बसवल्या. तर बघा आता मुलींचं मदत करायचं काम चाललं होतं. त्यांना असं झालं होतं की कधी आम्ही चोपाळ्यावर बसू आणि कधी त्याचा आनंद घेऊ. आता कसं त्यांना सुट्ट्या पण लागणार आहे अजून 15 दिवसांनी सुट्ट्या लागणार आहे. तोपर्यंत मग विरंगुळा म्हणून, कारण कसं ना आता ऊन खूप पडतं आणि बाहेर खेळायला जाणंही शक्य होत नाही. तर इथंच दोघीजणी बसून मस्त अशा जो चोपाळा आहे तो खेळतील. तर बघा आता इथं दोघींची मध्ये चाललं होतं, तर त्याही मदत करत होत्या पप्पाला. तर छान असा आता चोपाळा रेडी झाला होता. आता दोघीजणी बसतील आणि बघा आता त्यांना भीती वाटत होती कारण उंचावरती होता तो. तर सगळं आता दोघी पण बसणार आहेत. आता बरोबर झालं. काय येडे कसं खाली वरती होत ते आणि असं असं होत ते असं. इधर का नजारा देखने का बारिश बारिश इधर आ गई तो. तर इथे ना म्हणजे जाळं काढून झालं होतं, तर मला झाडायचं होतं, पण त्यांना तिकडं करायला म्हणजे मदत करायला गेले आणि मला पण खूप वेळ झाला इकडं. तर चला आता इथं झाडून घ्यायचं आहे आणि आता मला पूर्ण जी फरची आहे ती पण पुसायची होती. तर बघा किती धूळ निघते. तर काही धूळ मी बाहेर टाकली होती. तर दरवाजा बंद असतो, खिडक्याही बंद असतात, पण धूळ कुठं नाही ते काही कळतच नाही. तर चला आता इथे आहे ना मी हळद घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे आणि आता यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर फरची पुसली, जर अमावस्या वगैरे असेल, तर तुमची जी घरातील नकारात्मक शक्ती आहे ती बाहेर जाते. तर इथे ना मी त्यानीच ना जो दरवाजा आहे तोही ना पुसून घेतला होता त्याच पाण्याने. तर खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते घरामध्ये आणि प्रसन्न वाटतं. तर असं तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर बघा इथं आहे ना आता जरा उंचीचा प्रॉब्लेम येत होता कारण हात पुरत नव्हता. तर मी ना इथं खाली डबा घेतला होता आणि मग डब्यावरती उभं राहून आहे ना दरवाजा आहे तो मेन दरवाजा, आणि मेन दरवाजा कधी पण आहे ना स्वच्छच ठेवायचा आहे, कारण लक्ष्मी येते तो दरवाजातच तिचं पहिलं पाऊल असतं आणि दरवाजात आल्यानंतर तिला ते जो दरवाजा आहे तो छान असा आपल्याकडे आकर्षित करतो. तर बघा इथं मी आहे ना चौकट वगैरे पुसून घेतली होती आणि त्याच पाण्याने ना आता इथे आहे ना आपला जो म्हणजे देव्हारा नाही आहे, देव्हारा आमचा आहे ना जुन्या घरात आहे. तर इथे नव्या घरात आहे ना तर कसं असतं ना पूजा जी आपली वास्तुशांती झाल्यानंतर ना या घरात एक म्हणजे कधीही दिवा एक तेवत ठेवायचा असं गुरुजींनी सांगितलं होतं. तर आता त्यासाठी मी फक्त इथे एक लक्ष्मीचा फोटो आहे, तो पण माझ्या लग्नात माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट दिलेला होता. तर तो मी आहे ना अजूनपर्यंत जपून ठेवलेला आहे तिची आठवण म्हणून. आता त्याला 14-15 वर्ष झालेली आहे. आणि एक शिवाजी महाराजांचा फोटो होता, तर तो आहे ना खालीच ठेवत होते मी. तर बोलले की ते महाराजांचा फोटो खाली ठेवत जाऊ नको, त्यांना पण वरतीच ठेव.
तर आता देवाशेजारी महाराजांना फोटो ठेवणं योग्य आहे की अयोग्य हे मला कमेंट करून नक्की सांगा. मलाही वाटत होतं ठेवू का नको ठेवू, म्हटलं चला तुम्हा सर्वांना विचारून घेऊ. आणि या घरात काही भांडे वगैरे काही जास्त नसते, पण सण वगैरे असला तर मी साफ करून घेते. तर इथं काही जास्त तुम्हाला म्हणजे पसारा वगैरे काही दिसणार नाही आहे. पण मग कसं आहे, जिथं हात फिरे तिथं लक्ष्मी वसे असं काहीतरी म्हणतात, मला काही जास्त येत नाही. तर बघा आता तिथं देव वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. आता आहो आले होते आणि त्यांची चालली होती मला की काय कशाने पुसते आहे, पाणी असं का बरं झालेलं आहे काय. तर त्यांना सांगत होते की मी काय केलं म्हणून आणि कसं. तर ते मळ्यामध्ये गेले होते, त्याच्यामुळे त्यांना माहीतच नव्हतं माझं काय चाललं होतं ते. तर आता त्यांना मी सर्व सांगत होते असं झालं तसं झालं. तर बघा इथे छान अशी पूजा मांडली होती आणि सगळं फरची वगैरे म्हणजे मी काही एवढा एकच रूम नाही पुसला, मी 3-4 रूम पुसले एवढे. पण जे जाळं आहे ते काढलं झाडून पुसून. खूप म्हणजे जे साडी वगैरे आहे ती खूप खराब झाली होती. म्हटलं चला आता आहे ना संध्याकाळच्या वेळेस आणि शनी मंदिरात दर्शनाला पण जायचं होतं. आमच्या गावात खूप मोठं असं शनी महाराजांचं मंदिर आहे आणि खूप छान असं म्हणजे जागृत देवस्थान आहे. तर संध्याकाळी खूप गर्दी असते आणि शनी अमावस्येला गर्दीच असते. तर इथं देवपूजा करून घेतली आणि आता मला उंबरठं लेपन करायचं होतं. तर बघा इथं आहे ना मी हळद घेतलेली आहे आणि ना इथं यामध्ये मी गुलाबजल टाकलेलं आहे, थोडंसं गोमूत्र टाकलेलं आहे. आणि अशा पद्धतीने तर तुम्हाला माहिती आहे का, कोणती गोष्ट करताना ना त्याच्यामागचा भाव महत्त्वाचा असतो. जे आपण करतो ना ते फक्त भक्तीने करायचं असतं. बाकी त्यात काय आहे काय कमी आहे याचा विचार करायचा नाही. आणि खूप छान असं वाटत होतं. तर इथे ना मी पहिल्यांदाच पावलं जे आहे ते काढले होते. तर थोडेसे लहान मोठे झाले होते. तर बघा म्हणजे केलं तर होतं. तर बघा इथे स्वास्तिक काढलं होतं. आता हेही मी माझ्या मनानेच काढलं होतं. पण नंतर वाटत होतं की काढायला नको होतं की हवं होतं, कारण ते आपण तिथून पाय वरती घेऊन येतो म्हणजे त्याच्यावरतून पाय येतो त्यामुळं. तर इथे ना दरवाजावरती मेन दरवाजावरती स्वास्तिक काढलं आहे, कारण इथं पण आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि आज जर शनिवार होता तर शनी अमावस्या असल्यामुळे आपण कसं आहे ना किचनमध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही जे पदार्थ आहेत ते करत असतो. तर त्यातूनही आपण या दिवशी ना पूजा केली तर खरंच जे किचनमध्ये आपली जी नकारात्मक शक्ती वास करीत असते तीही वास करत नाही. तर बघा संध्याकाळी मस्त दिवाबत्ती केली होती आणि संध्याकाळचं मस्त इथं दिवाबत्ती झाल्यानंतर इथं झाडांना पाणी वगैरे टाकून मस्त असे ते पण डुलत होते मस्त शांत अशा गारव्यामध्ये बघा तुम्ही. आणि खूप आता संध्याकाळची वेळ झालेली आहे. तर चला आता सर्व साफसफाई झाली, सर्व झालं. आता आपल्याला आहे ना मंदिरात जायचं आहे. आता मंदिरात गेल्यानंतर मी थोडासा व्हिडिओ तिथला शूट करेल. तर चला आता स्वयंपाक करते. स्वयंपाकाचा व्हिडिओ तर काय शेअर करणं होणार नाही. चला तर मग. तर श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आपण आहे ना साखरेच्या गाठी म्हणजेच आमच्याकडे त्याला हाडेकडे म्हणतात ते बनवणार आहोत. तर इथं मी आप्पे पात्र घेतलेलं आहे. तर त्याला आहे ना थोडंसं तूप घेतलेलं आहे. ते तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला प्रत्येकाला. तर इथे ना मी जे आप्पे पात्र आहे त्याला ते तूप लावून घेतलं होतं. तुम्ही तेलही लावू शकता. आणि इथे ना 1 वाटी साखर घेतली होती आणि जी साखर आहे ती पूर्णपणे पाण्यात म्हणजे मिक्स होईल इतपत पाणी घेतलेलं होतं. तर माझं आहे ना ह्या वेळेचे मात्र साखर गाठी बिघडल्या होत्या. त्या कशा बिघडल्या तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर आहे ना इथं वाटीमध्ये ना मी जो दोरा आहे, जाड दोरा असतो तो आपला जो गोधडी शिवायचा, तो दोरा घेतला होता. तो आहे ना पाण्यामध्ये भिजवून घेतला. आणि इथे ना इथे आहे ना म्हणजे हीच पद्धत चुकली की मी ती वाटीमध्ये ना जो दोरा आहे तो ठेवला. तर बघा आता इथे ना मी जो दोरा आहे तो प्रत्येक जे आप्पे पात्र आहे त्यामध्ये म्हणजे जो सेंटर आहे तिथपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने लावत होते. आणि खूप ही प्रोसेस पण माझी छान झाली होती. आता कसं असतं ना प्रत्येक रेसिपी आपण चांगली झाली तर दाखवायची, पण मग जर बिघडली तर ती का नाही दाखवायची. तर जसं आपण चांगलं दाखवतो तसं म्हणजे आपल्याकडून जे चुकतं तेही आपण दाखवायलाच हवं. तर तुम्ही माझी फॅमिली आहेत, तुमच्यासमोर मला चूक म्हणजे काही वाटत नाही की मी सुद्धा काही काही गोष्टी चुकतेच. आणि माणूस हा चुकीचाच पुतळा आहे. तर चला त्यातलाच मी एक आहे. तर बघा आता छान असे पूर्ण दोरे ना ठेवून घेतलेले आहे. दोरे ना असे छान असे जेव्हा खाली बसतील ना ज्या आप्पे पात्रामध्ये तर आपल्या जे साखरगाठी आहे त्या खूप छान होतात. तर इथं वाटी घेतली होती. तर वाटीला मी माझं तूप लावायची विसरली होती, त्याच्यामुळंच माझी मिस्टेक झाली. तर इथं पाक आपला आता ठेवलेला आहे. तर बघा इथं आपल्याला ना गुळीपाक करायचा आहे. आता गुळीपाक कसा असतो तो तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. तर यामध्ये आपल्याला सोडा वगैरे काही टाकायचा नव्हता. आणि सोडा टाकला तर कसं ते जास्त फुगतात आणि मग खायला पण व्यवस्थित लागत नाही. तर तुम्ही सोडा टाकू शकता तुमच्या पद्धतीने. तर बघा आता इथे ना मी टाकून बघत होती डिशमध्ये की आपली जो पाक आहे तो झालेला आहे की नाही. तर बघा जी
आपला पाक आहे ना तो खाली ओघळतोय म्हणजे आपलं पाक झालेलं नाही आहे. पाक असा एका ठिकाणीच थांबला पाहिजे गोळीसारखा, तर तो तेव्हाच आपल्याला समजतं की पाक झालेला आहे. तर बघा या पाक झाल्यानंतर आहे ना थोडंसं आपल्याला त्यामध्ये दूध टाकायचं असतं. दूध टाकलं की जी वरची काळी जी वगैरे तरंग असते किंवा साखरेची मळीसारखं असतं ते वरती निघून येतं फेस येऊन, आणि मग आपले जे आडेकडे आहे किंवा जे साखरकाठी आहे त्या खूप छान होतात. तर बघा आता मी गॅस ना थोडासा फुल केलेला आहे आणि इथं आहे ना पूर्णपणे जो पाक आहे आपला तो मिक्स करायचा आहे, म्हणजे ना तो खाली चिकटला नाही पाहिजे आणि जास्त घट्ट पण नाही झाला पाहिजे. तर असं सारखं आहे ना मी त्याला आहे ना चमच्याने ना ढवळत होते. तर बघा आता मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे की आपला पाक रेडी झालेला आहे की नाही किंवा त्याची गोळी बनते की नाही. तर गोळी बनली की मग आपला पाक रेडी होतो. तर बघा आता आहे ना पाक आपला झालेला आहे. तर मी इथे ना दूध टाकते आणि दूध टाकल्यानंतर आहे ना आपल्याला ते बघा ही वरती जी थोडीशी तरंग येते ना ती काढून घ्यायची आहे आणि पाक आता बऱ्यापैकी आपला झालेला आहे. तर बघा आता फायनली ना हा बघा डिशला म्हणजे एकाच ठिकाणी थांबतोय तर आपला पाक झालेला आहे. आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला पटपट करायची असते. ते मी केली होती, पण शेवट काय झालं माहिती आहे का, जो फूड कलर आहे ना तो मला टाकायचा होता आणि 2 रंगाच्या जे साखरकाठी आहे त्या करायच्या होत्या. तर मी माझ्या मोठ्या मुलीला सांगितलं की यामध्ये तू जो फूड कलर आहे तो टाक. तर तिने ना जास्तच टाकून दिला. तो जास्त टाकल्यामुळं तो पाक आहे तो जाग्यावरतीच घट्ट झाला आणि त्यामुळं जी सगळी पुढची प्रोसेस आहे ती पूर्णपणे बिघडली. तर बघा आता इथे ना बघा आता इथून पुढे ना आपली जी प्रोसेस आहे ती म्हणजे डायरेक्ट आहे बघा जास्त घट्ट होऊन जातो. तर तुम्हाला अशी चूक तुम्ही करू नका जी माझ्याकडनं झालेली आहे. तर बघा आता काढायच्या वेळेस ना 10-15 मिनटं ठेवल्यानंतर त्या निघत होत्या, पण आहे ना जास्त घट्ट झालेलं आहे. मलाच माझी चूक म्हणजे मला मूडच नव्हतं ते कारण जी केलेली मेहनत आहे ना ती वाया गेली होती माझी. आणि इथं वाटीला मला काय वाटलं होतं वाटीला आहे ना वाटी जी आहे तिथं मोठं आपली जी साखरकाठ आहे ती होईल आणि बाकीचे छोटे-छोटे होतील तर दिसायलाही आपली साखरकाठ छान दिसेल आणि बऱ्यापैकी रेसिपी सक्सेस झाली होती. पण शेवट जी रेसिपी आहे ती आपली थोडीशी बिघडली. तर चला प्रयत्नांती परमेश्वर असं काहीतरी करून पाहायचं, शिकत राहायचं. चुकलं ज्या मागच्या वर्षी होत्या ना तेव्हा मी केल्या होत्या तर त्या छान जमल्या होत्या. तर यावर्षी ना काही थोडीशी माझ्याकडनंच मिस्टेक झाली. तर तुमच्याकडूनही अशा चुका होतात का ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा तुम्हा सर्वांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि असंच चुका करत शिकत राहो तुम्ही आणि मी. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.